सियाराम, मी कल्याणी पाटील आपणा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करते थेट वसुंधरा पायी दिंडी 2025 मधून, जी निघाली आहे रामानंद संप्रदायाचे उपपीठ उत्तर महाराष्ट्र नाशिक या ठिकाणाहून दिनांक 29 सप्टेंबर 2025 रोजी आणि आज दिनांक 16 ऑक्टोबर 2025 म्हणजेच आज या वसुंधरा पायी दिंडीचा सलग 18वा दिवस। मेरे तो गिरधर गोपाल दूसरो न कोई, जाके सिर मोर मुकुट मेरो पती सोई। संत मीराबाई अगदी ज्याप्रमाणे त्या परमेश्वराला आपले सर्वस्व मानतात, अगदी त्याचप्रमाणे आपल्या गुरूंवर दृढ निष्ठा असणारे हे सर्व यात्रिकी या वसुंधरा पायी दिंडीत आपणास पाहण्यास मिळत आहेत। पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीज धाम यांच्या मार्गदर्शनाने, त्यांच्या संकल्पनेतून, त्यांच्या प्रेरणेने ही वसुंधरा पायी दिंडी आहे या निसर्गाच्या संरक्षणासाठी, पर्यावरणाच्या संवर्धनासाठी, आणि हे सर्व यात्रिकी आपल्या गुरूंच्या दृढ निष्ठेने चालत आहेत, ही पायी यात्रा करत आहेत। चला तर मग पाहूया आजच्या सुंदर दिवसाचे पहिले सत्र। आजची सुवर्णमय प्रभात सूर्यनारायणांच्या सोनेरी छटा आकाशी डोकावू लागल्या। प्रभातीच्या या शांत आणि मंगलमय वातावरणात पूज्यपाद रामानंदाचार्यजींची काकड आरती संपन्न झाली। त्यानंतर वेदसंपन्न पुरोहितांनी पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे यजमानांच्या हस्ते शास्त्रोक्त पद्धतीने पूजन केले। सर्व यात्रिकी तसेच इतर भाविक भक्तगणांच्या उपस्थितीत पूज्यपाद रामानंदाचार्यजींची धूपारती मोठ्या उत्साहात संपन्न झाली। त्यानंतर भव्यतेने सजविलेला
बहुरंगी सुमनांनी आच्छादलेल्या सुंदर कलाकृतीने सुशोभित अशा दिव्य रथात पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना आदराने विराजमान करण्यात आले आणि या वसुंधरा पायी दिंडीने पुढील प्रवासासाठी आपल्या नियोजित मार्गावर अतिशय थाटात प्रस्थान केले. आपण पाहत आहात ही वसुंधरा पायी दिंडी आता महाराष्ट्राच्या गौरवशाली भूमीतून म्हणजेच कृष्णा कोयनेच्या पवित्र प्रीतिसंगमावर वसलेल्या कराड शहरातून मार्गक्रमण करते. एका बाजूला महानगराच्या विकासाची वेगाने धावणारी चाके, रस्त्यांवरची वर्दळ आणि दुसरीकडे नद्यांच्या किनाऱ्यावरील शांत हिरवागार निसर्ग. हे शहरी जीवन आणि निसर्गाचा अनोखा संगम आपल्याला कराडमध्ये पाहायला मिळतोय. परंतु या विकासाच्या गतीत निसर्गाचे हे सौंदर्य आणि शांतता टिकवून ठेवणे हेच आपले परम कर्तव्य आहे. रस्त्यावरील कचरा, वाहनांद्वारे होणारे प्रदूषण आणि पाण्याचा अपव्यय टाळायला हवा. आपण देखील या वसुंधरा पायी दिंडीचा आदर्श घेऊया. झाडे लावा, ती जगवा, कचरा टाळा, जल वाचवा हा संकल्प मनात ठेवून आपण देखील प्रत्येक क्षण निसर्गाला समर्पित करूया. कारण जेव्हा आपण शहराच्या विकासासोबतच निसर्गाचा आदर राखू तेव्हाच या शहरांचे दुहेरी सौंदर्य युगानुयुगे अबाधित राहण्यास मदत होणार आहे.
आता वेळ आहे ती दिंडीच्या सकाळच्या अल्पोपहाराची. डीमार्ट जवळ ब्रिज खाली या सर्व यात्रिकींसाठी तसेच इतर भाविकांसाठी देखील सकाळच्या नाश्त्याची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी हे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत अभिजित अरुण खटाळे. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. प्रेक्षक हो, आपण पाहत असलेल्या या रामानंद संप्रदायात आणखीन एक अत्यंत महत्वाचा उपक्रम राबविला जातो, तो म्हणजे रक्तदान महायज्ञ. जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या प्रेरणेने हा रक्तदान महायज्ञ दरवर्षी राष्ट्रीय स्तरावर एका विशिष्ट कालावधीत भव्य स्वरूपात राबविला जातो. रक्ताच्या कमतरतेमुळे कोणत्याही उपचारात अडथळा येऊ नये हाच या कार्यामागील उदात्त हेतू आहे. सिकल सेल, थॅलेसिमिया, एनिमिया, हिमोफिलिया यांसारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांना, त्याचप्रमाणे मोठ्या शस्त्रक्रिया आणि अपघातांमध्ये देखील रक्ताची तातडीने आवश्यकता असते. म्हणूनच अशा गरजू रुग्णांसाठी रक्ताची उपलब्धता सुनिश्चित करणे हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे. संस्थानाद्वारे आयोजित या महायज्ञात सर्व भक्तगण मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान करण्याचे कर्तव्य निभावतात. त्यांच्या या स्वयंस्फूर्त आणि प्रभावी योगदानामुळे वर्षातून लाखो युनिट रक्त जमा होते. या रक्तकुपिका शासकीय रक्तपेढ्यांना पुरविली जातात, जेणेकरून गरजू रुग्णांना ते वेळेवर उपलब्ध होईल. पूज्यपाद रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजींच्या मार्गदर्शनाखाली चाललेला हा उपक्रम माणुसकीच्या सेवेचा सर्वोच्च आदर्श स्थापित करतो. वसुंधरा संरक्षणार्थ विविध संदेश देत ही वसुंधरा पायी दिंडी आता पोहोचलेली आहे राजे वैभव मंगल कार्यालय कालेटेक या ठिकाणी. स्थानिक भक्तगण तसेच इतर भाविकांच्या उपस्थितीत या दिंडीचे भव्य स्वागत करण्यात आलेले आहे. नाथ महंता तुझी योगी राया.
महंता तुझी योगीराया सुहासिनी भगिनींनी औक्षण केले. त्यानंतर पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांना सुशोभित प्रशस्त अशा मंचकावर आदराने विराजमान करण्यात आले. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ रामानंद संप्रदायाच्या वेदसंपन्न पुरोहितांनी यजमानांच्या हस्ते पूज्यपाद रामानंदाचार्यजींच्या सिद्ध पादुकांचे शास्त्रोक्त पद्धतीने माध्यान्ह पूजन संपन्न केले. नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी या ठिकाणी सर्व यात्रिकी तसेच इतर भाविक भक्तगणांसाठी देखील दुपारच्या महाप्रसादाची उत्तम व्यवस्था करण्यात आलेली आहे. ज्यांनी हे महाप्रसादाचे अन्नदान केले ते भाग्यवंत अन्नदाते आहेत विक्रम विश्वास पाटील. त्यांचे मनपूर्वक अभिनंदन. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगीराया गुरु या वसुंधरा पायी दिंडीचे प्रमुख वैशिष्ट्य ते म्हणजे वृक्षारोपण उपक्रम. आज जे वृक्षारोपण करण्यात आले ते ठिकाण आहे राजवैभव मल्टीपर्पज हॉल काले. येथील मान्यवर सन्माननीय श्री दयानंद पाटील साहेब, कृष्णा सहकारी साखर कारखाना संचालक व माजी सभापती सातारा, उपपोलीस निरीक्षक सातारा सन्माननीय अभिजित यादव साहेब, तसेच पोलीस कॉन्स्टेबल माननीय श्री सुकेश नावडकर सातारा, या सर्व मान्यवरांचे मनपूर्वक आभार. त्यांच्या या कृतीतून समाज नक्कीच प्रेरणा घेईल. आज या ठिकाणी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी
दक्षिणापीठ ज्ञानेश्वर यांच्या वतीने आज या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. काले या गावात ही दिंडी नाशिकवरून आलेले आहे आणि त्यांच्या वतीने या ठिकाणी वृक्षारोपणाचा कार्यक्रम आयोजित केला आहे. त्याच्यामध्ये एकच संकल्पना आहे की मानवहित, आणि अतिशय चांगला संकल्प आहे. संपूर्ण मानवहिताच्या दृष्टिकोनातून या ठिकाणी झाडांची लागवड करण्यात येत आहे. आणि माझ्या माहितीनुसार हा 1 लाख झाडे लावण्याचा हा जो संकल्प आहे, त्या संकल्पपूर्तीच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही वाटचाल केलेली आहे. आमचा काले ग्रामस्थांच्या वतीने, आम्हा सर्वांच्या वतीने तुमच्या या संकल्पासाठी आम्ही खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आम्ही स्वतःला कालेगावचे ग्रामस्थ खूप नशिबान समजतो की या संकल्पपूर्तीला कालेगावचा कुठेतरी हातभार लागतो. जय श्री स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया. गुरु माऊली नरेंद्र स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता. तर अशा प्रकारे आपण आता पाहिले आजच्या सुंदर दिवसाचे हे पहिले सत्र. आता याच ठिकाणी या वसुंधरा पायी दिंडीची अल्पविश्रांती असणार आहे. त्यानंतर भक्ती आणि श्रद्धेचा असाच सुंदर संगम पाहण्यासाठी आपण पुन्हा भेटणार आहोत आजच्या दुपारच्या सत्रात. तोपर्यंत जय सियाराम. स्वामी जय जय योगिया नाणिजवासी नाथ महंता तुझी योगिराया.